SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. या ऐतिहासिक विजयात योगदान देणाऱ्या भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विचार करून त्यांनी संघटन मजबूत करत नवे सहकारी जोडले आणि जुन्या नव्यांचा समन्वय साधत प्रभावी पक्ष बांधणी केली. महानगरपालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहरातील विविध विकास कामांना गती देण्यात आली. पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसाठी आवश्यक निधी मिळवण्यात आला. तसेच रखडलेल्या विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवून विमानसेवा सुरू करण्यासह IT पार्क मंजुरीसाठीही ठोस प्रयत्न करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आखलेल्या प्रभावी रणनीतीला आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सक्रिय साथ दिली. या संघटित प्रयत्नांमुळे भाजपाला सोलापूर मनपात मोठा आणि निर्णायक विजय मिळाला. प्रचार काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरात सभा घेऊन विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून सोलापूरकरांनी भाजपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत एकहाती सत्ता बहाल केली. महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी आगामी काळात सोलापूरची विस्तारित विमानसेवा, समतोल पाणी पुरवठा योजना, IT पार्क, MIDCतील पायाभूत सुविधा आदी सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.